श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. उद्या आहे 21 जानेवारी आणि उद्या आहे पुत्रदा एकादशी. त्याचप्रमाणे श्री दासगणू महाराज जयंती, भारतीय माघ समारंभ आणि उद्याचा दिवस प्रवास करणे शुभ आहे असं आपल्याला महालक्ष्मी दिनदर्शिका सांगते. तर आपल्याला बोलायचं आहे पुत्रदा एकादशीबद्दल. पुत्रदा एकादशी ही पुत्र होण्यासाठी किंवा संतान, मुलगा मुलगी होण्यासाठी खास धरला जाणारा उपवास या दिवशी धरला जातो. आणि त्याचं महत्त्वच आहे की मुलांसाठी, म्हणजे होणाऱ्या मुलांसाठी किंवा असणाऱ्या मुलांसाठी या दिवशी आपण काही सेवा उपाय करू शकतो, ज्यामुळे आपली मुले प्रगतीपथावर येतात, अभ्यास चांगला करतात, जिद्दीपणा, हट्टीपणा, किरकिर हे सगळं सोडून व्यवस्थित राहतात, शांत होतात. आणि त्यामुळं काय होतं की मुलं शांत झाली की त्यांचा अभ्यासात फोकस होतो. बिघडलेली मुलं असतील तर ती रुळावर येतात. अर्थातच काय, व्यसन लागलं आहे, वाईट संगत लागली आहे, किंवा असं गुटखा म्हणा, दारू म्हणा, अशी काही व्यसन लागली आहेत, अशी मुलांबद्दल आईवडिलांना सतत चिंता लागून राहते. मग अशा वेळेस काय करायचं? तर अशा वेळेस तुम्ही काही उपाय करू शकता. पुत्रदा एकादशीला, अमावस्येला, पौर्णिमेला मी वारंवार तुम्हाला असे उपाय सांगत असते, जेणेकरून की आपली मुलं, म्हणजे तुमची मुलं काय आणि माझी मुलं काय, तुमची मुलं ही माझ्या मुलांसारखीच आहेत. एक मुलगा किंवा एक मुलगी आपला पुढचा संपूर्ण देश घडवणार आहे. एक चांगला नागरिक, एक चांगला नागरिक, एक चांगलं मनुष्य त्यांना आपल्याला बनवायचं आहे. बुद्धी देवानं प्रत्येकाला सारखी वाटली आहे, त्याचा वापर प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारे करतं. काही मुलं बघा घरातून बाहेरही नाही पडता, फक्त अभ्यासाकडे लक्ष देतात. तर काही मुलांना घरात बोलवून घ्यावं लागतं की ये बाबा अभ्यासाला बस. तर काही मुली सगळी कामं करून अभ्यास वगैरे करतात. तर काही मुलींना वयात आलं की शिकवावं लागतं की हे कर, ते कर, मोठी माणसं आल्यावर नमस्कार कर. म्हणजे देवानं घडवलं आहे सगळ्यांना एकसारखंच. मात्र आपल्याला पण काही वेळेस आपल्याला बदल दिसतो दोन मुलांमध्ये. म्हणजे सख्खे भाऊ बहीण असतील, एकाच आईने जन्म दिलेले, एकाच घरात जन्मलेले, एक मुलगा एक मुलगी, दोन मुलगे, यामध्ये सुद्धा भरपूर सारा फरक असतो. आणि त्यासाठीच आपल्याला कधीतरी प्रश्न पडतो की अरे दोघांना संस्कार एकसारखे आहेत, दोघांना जेवण एकसारखं आहे, दोघांना फॅसिलिटी म्हणजे सोयी सुविधा सगळं एकसारखं आहे, तरीही माझ्या दोन्ही मुलांमध्ये फरक का? तर त्याचं कारण एकच असतं की आई एकीकडून आलेली असती, वडील एकीकडचे असतात. म्हणजे हे रक्ताचं नातं नसतं मुळात. म्हणजे आईचा स्वभाव वेगळा असतो आणि बाबांचा स्वभाव वेगळा असतो, आजी आजोबांचा वेगळा असतो, इकडच्या आजी आजोबांचा वेगळा असतो. आणि सगळ्यांचं जेनेटिक घेऊन आपलं मूल जे आहे ते बनत असतं. कधीतरी एखादं मूल वडिलांवर जातं, एखादं आईवर जातं. म्हणजे एखादं हट्टी असतं तर एखादं शांत असतं, एखादं तापट असतं तर एखादं खूप हळवं असतं. तर काही मुलं लगेच रडतात, इतकी हळवी असतात की आपल्यालाच काळजी लागते की पुढे जाऊन या मुलांचं काय व्हायचं. तर थोडक्यात सांगायचं काय, तर पुत्रदा एकादशीला आपण अशा काही गोष्टी करू शकतो ज्यामुळे पहिली गोष्ट, तुम्हाला जर संतान होत नसेल तर तुम्हाला ही सेवा करायची आहे. दुसरी गोष्ट, तुमची मुलं जर ऐकत नसतील किंवा मुलांविषयी तुमची मुलगा मुलगी कोणतीही तक्रार असेल, तुमची मुलं लहान असतील, मोठी असतील, केवढीही असतील, तरीही तुम्ही हे उपाय करू शकता. मुलं लांब असतील तर त्यांच्या फोटोवरून सुद्धा हे उपाय तुम्ही करू शकता. आता तुम्हाला सगळ्यात आधी सांगते की ज्यांना संतान नाही आहे त्यांनी काय करायचंय. तर त्यांनी बाळकृष्ण, सगळ्यात आधी घरात तुमच्या बाळकृष्णाची मूर्ती आहे का बघा. नसेल उद्याच्या उद्या घेऊन या. बाळकृष्ण हा घरात हवाच. ज्याला म्हणतो ना आपण लंगडा बाळकृष्ण किंवा कान्हा, कन्हैया, लल्ला ज्याला आपण म्हणतो, तो बाळकृष्ण तुम्हाला घेऊन यायचा आहे. असेल तर हरकत नाही. त्याची तुम्हाला सेवा करायची आहे. अगदी तुम्हाला संतान होईपर्यंत, मुलगा मुलगी होईपर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे. पहिली उद्याच्या दिवशी करण्याची सेवा काय आहे, तर उद्या तुम्हाला शिवमंदिरात जायचं आहे. तुम्हाला थोडंसं तूप आणि 1 वाटी खीर, तांदळाची न्या, शेवयांची न्या, कोणतीही न्या, तुम्हाला जी जमेल, मखाण्याची न्या, कोणतीही न्या. तुम्हाला तिथे प्रसाद दाखवायचा आहे. त्याचप्रमाणे तूप पिंडीवर लावायचं आहे. जाताना 2 बेलपत्र घेऊन जायचे आहेत. दोन्ही बेलपत्र पिंडीवर पालथी व्हायची आहेत. 1 बेलपत्र तुम्हाला तिथंच ठेवायचं आहे. 1 बेलपत्र पिंडीला आणि शंकराच्या मंदिराच्या चौकटीला लावायचं आहे. आणि तिथंच उभं राहून पती गेला असेल तर पतीनं किंवा पत्नी गेली असेल तर पत्नीनं चावून चावून ते बेलपान खायचं आहे. तुम्हाला लवकरच संतान प्राप्तीचे योग जुळून येतील. हा एक महा उपाय आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, उद्यापासून तुम्हाला बाळकृष्णाची सेवा चालू करायची आहे. सेवा म्हणजे अशी की जणू काही तुम्ही तुमच्या स्वतःच्या बाळाची करत आहात. कशी करायची ते सांगते. रोज सकाळी पूजा करताना ताम्हणात बाळकृष्ण घ्यायचे, कोमट पाणी करायचं, कोमट पाण्यानेच त्यांना आंघोळ घालायची, त्यानंतर त्यांना पंचामृताने आंघोळ घालायची, त्यानंतर त्यांना अत्तर लावायचं, कपडे वस्त्र घालायचेच. आपल्या बाळाला आपण उघडं ठेवू का, थंडी वाऱ्याचं नाही, वस्त्र घालायचे. त्यानंतर त्यांना पिवळं फूल, अष्टगंध, काजळ, जे काही तुम्हाला अगदी केस बीस वगैरे लावतात ते सगळा तुम्ही त्यांचा जो काही तुम्हाला हवं तसं त्यांना तुम्ही नटवू शकता. जसं आपण आपल्या बाळाला नटवतो. त्यांना छोटीशी गादी द्यायची देवघरात किंवा देवघराच्या शेजारी पाठ मांडून त्यांची सेवा सुरू करा. गादी द्यायची छोटीशी, आसन द्यायचं, पाळणा द्यायचा, सगळी त्यांची सेवा एका बाळाप्रमाणे करायची. तुम्ही जे काही खाल प्याल, सकाळी त्यांना दूध द्यायचं कोमट कोमट प्यायला, त्यांच्या ओठांना लावायचं, त्यांचं तोंड पुसायचं, त्यांना पाणी पाजायचं. त्यानंतर तुम्ही जे जेवाल ते त्यांना द्यायचं. दुपारी संध्याकाळी जे काही कराल ते नॉनव्हेज सोडून, अर्थातच नॉनव्हेज सोडून तुम्ही जे काही कराल, तुम्ही नॉनव्हेज बनवलं असेल तर त्यांना दूधभात घाला, वरणभात घाला, मात्र तुम्हाला तिन्ही त्रिकाळ त्यांची सेवा करायची आहे महिलांना. त्याचप्रमाणे त्यांना लोणी आणि खडीसाखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे. दररोज लोणी खडीसाखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे. एक अर्धा किलो लोणी आणून ठेवा, बरेच दिवस तुम्हाला जाईल. त्यांना नैवेद्य दाखवल्यावर पती आणि पत्नीनं दोघांनी मिळून ते लोणी खडीसाखर खायचं आहे. आणि संतान गोपाल स्तोत्र अगदी छोटासा ग्रंथ आहे. त्याचं वाचन पती पत्नी दोघांनी किंवा पतीनं किंवा पत्नीनं एकट्याने रोज संध्याकाळी संतान गोपाळ स्तोत्र तुम्हाला वाचायचं आहे. श्रीकृष्णाची सांगितली आहे त्याप्रमाणेच सेवा करायची आहे. बघा, तुम्हाला 6 महिन्याच्या आत अनुभव येईल. जर तुमचे सर्व रिपोर्ट नॉर्मल असतील तर. अर्थातच रिपोर्ट नॉर्मल हवेत, कारण कसं आहे, उपाय हे शारीरिक आतल्या अडचणी घालवू शकत नाहीत. मात्र जर सगळं नीट आहे तरीही दिवस राहत नाही आहेत. लग्नाला 10 वर्ष झाली आहेत, 8 वर्ष झाली आहेत, काही 5 वर्ष झाली आहेत, अशा लोकांना नक्की याचा रिझल्ट येईल. तुम्ही करून बघा. त्या कृष्णाला तुम्ही बाळाप्रमाणे सांभाळा. कृष्ण इतका मायाळू आहे की तुमच्या पोटाला तो येईल. म्हणजेच थोडक्यात तुम्हाला संतान प्राप्ती अगदी नक्की होईल. आता जी मुलं त्रास देतात त्यांच्यासाठी मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे. तुम्हाला उद्या काय करायचं आहे, शिवपिंडीवर घरातल्या तुम्हाला 2 बेलपत्र व्हायचे आहेत. काय व्हायचं आहे, 2 बेलपत्र व्हायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला हातामध्ये ते 2 बेलपत्र सकाळी वाहिली तर संध्याकाळी घ्यायची. त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर मोहरी घ्यायची आहे. चिमूटभर काय घ्यायचं आहे, मोहरी घ्यायची आहे. त्यानंतर त्यामध्ये थोडंसं मोठं मीठ घ्यायचं आहे, कापूर घ्यायचा आहे. हे सगळं घेतल्यावर तुम्हाला मुलांवरून, 2 मुलं असतील, 3 मुलं असतील, जावेची सकट 4 मुलं असतील, त्या मुलांवरून सगळ्यांच्या डोक्यावरून 7 वेळा सरळ, उलटं नाही, सरळ फिरवायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला हे सगळं साहित्य एखाद्या झाडाखाली टाका किंवा जाळून टाका. बेलपत्र फक्त जाळू नका, बाकीचं साहित्य तुम्ही जाळू शकता. बेलपत्र एखाद्या झाडाखाली टाका आणि बाकीचं सगळं साहित्य जे आहे ते कापरासोबत जाळून टाका. तुम्ही बघाल हळूहळू करत तुमच्या मुलांमध्ये चांगला फरक पडेल. उद्यापासून पुत्रदा एकादशी आहे. एकादशीचं व्रत स्त्रियांनी तरी धरायला सुरुवात करा, कारण एकादशीच्या व्रताने धन, संपदा, पुत्रप्राप्ती, संतान प्राप्ती, बिघडलेले पुत्र, बिघडलेल्या मुली हे सगळं नीट होतं. आपल्या म्हणण्याप्रमाणे मुलं वागतात. वासुदेवांना सांगायचं, म्हणजे बाळकृष्णाला सांगायचं की मी यासाठी करत आहे. उद्यापासून संकल्प करा की मी इथनं पुढे एकादशीचं व्रत धरेन आणि त्याप्रमाणे एकादशीचं व्रत धरा. तुम्हाला किती चांगला फरक पडतो हे मला सांगा. धनधान्य, समृद्धी, पुत्रप्राप्ती, पुत्र बिघडलेली, पुत्र नीट होणे, सगळं काही एकादशीनं नीट होतं. तर एकादशीचं व्रत धरायला विसरू नका. एकादशीच्या व्रतानं संपूर्ण कुटुंबाचं कल्याण होतं. आपल्याकडून साक्षात विष्णूंची सेवा होते. त्याचप्रमाणे एक माळ उद्या तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राची करायची आहे. आणि राधे राधे किंवा कृष्णा कृष्णा हरे राम हरे कृष्णा या मंत्राची तुम्हाला दिवसभर जितक्या वेळा, 11 वेळा, 21 वेळा, 51 वेळा, जेवढ्या वेळा जमेल तेवढ्या वेळा तुम्हाला हे 2 जप करायचे आहेत. आणि कृष्णाला चंदनाचा किंवा केशराचा टिळा लावायचा आहे. गाईला उद्या तुम्हाला जमलं तर गुळ पोळी, म्हणजे पोळीमध्ये गुळ किंवा हिरवा चारा हे काही ना काही एकादशी दिवशी नक्की खायला घालायचं आहे. गाईनं तुमचे हात चाटले तर उत्तमच आहे, अन्यथा लांबून घातलं तरीही चालेल. गाईनं हात चाटले की आपल्या हस्तरेषा सुधारतात अर्थातच. त्यामुळं गाईनं तुमचे हात चाटले तर उत्तम. उद्या गाय जर तुमच्या आसपास कुठं असेल
तर गाईला देखील नक्की खायला घाला. आणि अशा प्रकारे पुत्रता एकादशी साजरी करा. पुत्रता एकादशी म्हणजे नुसताच उपवास करणे नाही, तर त्यासोबत कृष्णाची सेवा करणे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. तर लेडीज, स्त्रिया, पुरुष कुणीही करू शकतं. नक्की करा आणि बघा काय फरक पडतो ते. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.